नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत लंपी रोगाविषयी माहिती। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो म्हणजे की जनावरांमध्ये पसरणारा लंपी रोग। हा रोग गाई म्हशीमध्ये जलद पसरतो आणि योग्य काळजी घेतली नाही तर हा इतर जनावरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतो। मग सध्या आपण हा रोग टाळू शकतो। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। लंपी म्हणजे काय? लंपी हा एक विषाणूजन्य रोग आहे, ज्यामध्ये गाईला ताप येतो, दूध कमी होतं आणि जनावरांची तब्येत खालावते। प्रामुख्याने डास, माशा, गोचिड याच्या मार्फत हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो। आता यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकता? आपण खालील काही काही मी तुम्हाला योजना सांगतो। जनावरांची खरेदी विक्री थांबवायची। लंपीचा प्रसार टाळण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जनावरं ने आण करणे, खरेदी करणे किंवा त्याची वाहतूक करणे ही थांबवायची। बाजारातून नवी जनावरं आणायची असतील तर आधी काही दिवस त्यांना वेगळं ठेवा। नवीन जनावरं थेट गोठ्यात बांधू नका, ही पहिली काळजी तुम्हाला घ्यायची। दुसरी काळजी म्हणजे कीटकनाशकाची फवारणी। गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। फॉर्मॅलिन, सोडियम हायड्रोक्लोराईड, फिनाईल यासारखी कीटकनाशकाची नियमित फवारणी आपण आपल्या गोठ्यामध्ये केली पाहिजे। जनावर बांधलेली जागा कोरडी ठेवा, जेणेकरून याचा प्रादुर्भाव हा सर्वदूर पसरणार नाही। दमटपणा राहील तर डास, माशा आणि कीटक जास्त आढळून येतील। दमटपणा शक्यतोवर कमी ठेवावा। डासापासून बचाव करण्यासाठी दर आठवड्याला कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे। आता जनावरांची स्वच्छता आणि पोषण ही तिसरी महत्त्वाची गोष्ट। आपल्या जनावरांची नियमित काळजी करावी, आपल्या जनावरांची नियमित स्वच्छता ठेवावी। गाई म्हशींना रोज सकस आणि पोषक आहार देणे गरजेचे आहे। जनावरांना नियमित स्नान घालणं, अंगावरून केस साफ करणं आणि गोठा स्वच्छ ठेवणं या गोष्टी रोग कमी करण्यास फायदेशीर ठरतात। आजारी जनावर वेगळे ठेवा। जर एखादं आपल्याला जनावरांमध्ये जर काही लक्षणं दिसून आली समजा, तर ती आपण जनावरं वेगळी ठेवायची। आता घरगुती उपाय काय काय करसाल? तर घरगुती उपायामध्ये नागिन पाणी व मसाले आपल्या पूर्वीच्या पारंपरिक पद्धती देखील महत्त्वपूर्ण आहेत। जसं की नागिनीचे पाने, काळी मिरी आणि मीठ हे मिश्रण करून गोळातून दिवसातून 2 ते 8 दिवस जनावरांना द्या। यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। कुंडीचा वापर, कडुनिंब पाने ही लंपी विरोधात एकदम प्रभावीपणे काम करतात। जसं गोठ्यात कडुनिंबाची पाने धूर करून टाका, कडुनिंबाचं आहे, त्या धुरामुळे डास व माशा दूर होतील। कीटकनाशकाच्या फवारणीसोबत हा धूर ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होतो। ही एक नैसर्गिक आणि स्वस्त पद्धती आहे। हे प्रत्येक शेतकरी करू शकतो। आता हे पहा, आता याच्यातून काय तुम्हाला हे होईल, शेतकरी बांधवांनो, लंपी हा रोग घाबरण्यासारखा नक्कीच आहे, पण टाळता येतो। गोठ्याची स्वच्छता ठेवा, जनावरांना पोषक चारा द्या, कीटकनाशकाची फवारणी करा आणि आजारी जनावरांना वेगळं ठेवा। यामुळं आपल्या जनावरांचा बचाव होतो। यासोबतच कडुनिंबाचा धूर, नागिनीची पानं हे घरगुती उपाय नक्की करून बघा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांवर आजारी दिसली तर ताबडतोब जवळच्या वैद्यकीय डॉक्टरला संपर्क साधा आणि योग्य ते उपचार योग्य वेळात करून घ्या आणि आपलं नुकसान टाळा। सर्व शेतकरी बांधवांना हे उपाय सांगितले तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या गाई म्हशींना लंपीपासून दूर ठेवता येईल। हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।